गव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार दीपाली रतीश गायकवाड यांनी प्रभावी आव्हान उभं केलं असून निवडणूक आता रंगतदार टप्प्यात पोहोचली. एका बाजूला भाजपाचे अधिकृत उमेदवार तर दुसऱ्या बाजूला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं ही लढत चर्चेचा विषय ठरते. मात्र ही निवडणूक गव्हाण विभागातील विकास कामांवर न होता भाजपातील अंतर्गत वाद, आपापसातील भांडणं आणि वैयक्तिक अहंकार शमवण्यासाठी लढली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दीपाली गायकवाड यांनी विकास, सामाजिक न्याय आणि लोकहिताचा स्पष्ट अजेंडा मांडत मतदारांमध्ये विश्वास निर्माण केलाय. गव्हाण विभागातील सुज्ञ मतदारांनी विकास करणाऱ्या उमेदवारालाच अमूल्य मत देऊन आपला हक्क बजावावा असं आवाहन या निमित्तानं उमेदवार दीपाली रतीश गायकवाड यांनी केलंय. माझं नाव दीपाली रतीश गायकवाड. मी वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार आहे. जिल्हा परिषद निवडणुकासाठी मी उमेदवारी मिळालेली आहे मला. या प्रभागाच्या समस्या म्हणजे हा विभाग, गव्हाण विभाग खूप मोठा आहे. मुळात उलव्यामध्ये सेक्टर 24-25 मध्ये रस्त्यांची एवढी समस्या आहे की म्हणजे एवढे खड्डे आहेत आणि इव्हन त्यांचे जे ड्रेनेज आहेत ते ड्रेनेज सगळे ब्लॉक आहेत. म्हणजे ही परिस्थिती उन्हाळ्यात अशी आहे की उन्हाळ्यात तिथे घाण पाणी, सांडपाणी साठलेलं आहे. त्यावरती मच्छर, त्याच्यामुळे जे आजार पसरतात डेंग्यू, मलेरियासारखे. म्हणजे इथे जे वॉचमॅन जे आहेत, ज्यांना ओपन घरं आहेत ज्यांची, किंवा जे कामगार लोक आहेत, माथाडी कामगार लोक, त्यांना ह्याचा त्रास आहे. शिवाय इथले जे स्थानिक लोक आहेत, म्हणजे दर 6 महिन्यांनी डेंग्यू आणि मलेरियाची साथ इथे पसरत असते. दुसरी मेन गोष्ट म्हणजे पाण्याची समस्या ही इथे एवढी मोठी आहे की जो आपण वरचा विभाग म्हणजे सेक्टर 6, त्यानंतर गव्हाण, कोपर, न्हावा, बेलपाडा ह्या गावांमध्ये जवळजवळ 8-8 दिवसांनी पाणी येतं. आणि तेही पाणी 8 दिवसांनी जे येतं ते फक्त अर्धा तास, 30 मिनिटं ते 45 मिनिटंच येतं. त्या ह्याच्यात त्याला तेवढ्या प्यायचं पाणी भरावं लागतं. आणि ज्यांना ते पॉसिबल होत नाही, म्हणजे ज्यांच्या इथे भाडोत्री ज्यांनी ठेवलेली आहेत किंवा कुटुंबदार मोठे आहेत, त्यांना दर दिवशी टँकर मागवावा लागतो. ही एक समस्या आहे. आणि दुसरी खड्ड्यांची समस्या. आणि दुसरी म्हणजे आमची ग्रामपंचायतमध्ये उलव्यामध्ये स्वतंत्र ह्यांची स्मशानभूमी नाही आहे. म्हणजे गावातली एक स्मशानभूमी आहे, कॉलनीमध्ये एक स्मशानभूमी सुद्धा नाही आहे. 2 स्मशानभूमी आहेत तिथे. त्यावरती एवढं मोठं जे विभाग आहे आपलं, ते वहाळ आणि आपलं साईनगर, ह्या स्मशानभूमीवरती एवढं मोठं विभागाचं हे सगळं चाललेलं आहे. तर ह्या समस्या खूप मोठ्या आहेत इथे. रोजगार म्हणजे इथे महिला बचत गट आणि महिला मंडळ जे आहेत ते इथे अस्तित्वात आहेत. खूप जणांनी केले. पण इथे काय होतंय, ग्रामीण भाग आणि शहरी भाग वेगवेगळा पडतंय. त्यामुळे काय होतंय, जे शहरी भागामध्ये जसे सिटीमध्ये जी लोक आहेत, ते सिटीमधल्या लोकांना जे योजना आहेत त्यांचा लाभ घेता येत नाही. तर आमचं ध्येय हेच आहे की सिटीमधला असू दे, सिटीमधली महिला असू दे, ग्रामीण भागातली असू दे किंवा कुठलीही असू दे, प्रत्येक महिलेपर्यंत आणि प्रत्येक लहान मुलांपर्यंत जे बालविकास योजना येतात आणि ज्या महिलांसाठी योजना येतात, मग ते विधवा मुलांसाठी, विधवा बायकांसाठी असू दे, किंवा मग बचत गटाच्या योजना किंवा महिला मंडळाच्या, शिवणकाम असू दे, किंवा त्यांना एखादं छोटं स्वतःचं दुकान टाकायचं आहे, त्यासाठी त्यांना कर्ज मंजूर करण्याचं असू दे, हे सगळे रोजगार आम्हाला प्रत्येकापर्यंत पोचवायचे आहेत. म्हणजे कुठलेही भेदभाव न ठेवता. विजन आमचं एवढंच आहे की प्रामाणिकपणे इथे सगळी कामं झाली पाहिजेत. कारण इथे आधी जी कामं होती ती फक्त आश्वासनेच होती. आश्वासन काही नव्हतं. जसं इथे रस्ते आहेत, तर विजन आमचं हे आहे की रस्ते फक्त मेन रोडचे सुंदर न करून ते जगाला न दाखवता आपल्याला म्हणजे गल्ली गल्लीतले सेक्टरमधले रस्ते व्यवस्थित करायचे आहेत. मराठी शाळा आहेत, त्यांना आपल्याला सुशोभीकरण करायचं आणि त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे. कारण इथे इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्यांना माहिती आहे की इथे मराठी शाळा नाही आहे आणि त्यात शिक्षण खूप कमी लेवलचं आहे. त्यामुळे अमाप फी आहेत. 1 लाख 1.5 लाख ही फक्त फी पहिलीपासून हे लोक घेतात. तर ते आपल्याला सुधारणा करा. आणि जे इथे सरकारी दवाखाने आहेत, त्या सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर्स जे हाय लेवलचे आपले जे आजार असतात त्यासाठी नाही आहेत, फक्त ब्लड टेस्ट एवढ्यापुरतंच डॉक्टर अवेलेबल आहेत. तर हे सगळं आपल्याला जे आहे, एक सरकारी दवाखाना जसं आपण दुसऱ्या ठिकाणी बघतो, शहरी ठिकाणी जे दवाखाने मोठमोठ्या आजारांसाठी असतात, ते आपल्याला इथे ते दर्जाचे दवाखाने आपल्याला इथे सरकारी बनवायचे आहेत. म्हणजे कोणीही वंचित राहता कामा नये. जी निर्णायक मतं आहेत ते नक्की साथ देतील. कारण त्यांना माहिती आहे आपण जे करत आहोत ते आपण प्रामाणिकपणे करणार आहोत. आणि आपण नुसते आश्वासनं देण्यासाठी करत नाही आहोत. आपण जे आज बोललो आहोत ते आपण उद्या करून दाखवणार. निकाल काय हे कोणालाही माहीत नाही आहे, पण निकाल काही असो, आपण जे आज आश्वासनं जे आपल्या पत्रकमध्ये दिलेली आहेत ती आपण पूर्ण करूनच दाखवणार त्यांना. मतदारांना मी एवढंच आवाहन करीन की मी सावित्रीची लेक आज या तुमच्या इथे उभी आहे, तुमच्यासाठी उभी आहे.
मग ते माझ्या भगिनींसाठी आणि माझ्या भावांसाठी मी आज इथे उभे आहे. आपण जी उलव्याची परिस्थिती बघतोय किंवा गव्हाण विभागाची जी परिस्थिती बघतोय ती खूप ढासळलेली परिस्थिती आहे. तर आपल्याला ह्यातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला एक आवाहन करीन की एक संधी मला देऊन बघा. तुमचे सगळ्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करून दाखवण्याची धमक मी ठेवते. मेन म्हणजे अजून एक गोष्ट, विमानतळाची गोष्ट जी घेतली तर स्थानिक जी लोक आहेत ती इथे विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव आम्हाला देण्याची इच्छा आहे, कारण त्यांनी या जन्मभूमीसाठी खूप काही केलेलं आहे. पण जी इथे सत्ताधारी लोक आहेत ती साथ न देता ती फक्त सत्ता बघतायत आणि धनाढ्य लोकांना बघतायत. तर आमचा मुद्दा हेच आहे की स्थानिक ज्यांनी आमच्यासाठी त्यांचं रक्त सांडवलंय त्यांचं नाव आम्हाला दिबा पाटलांचं नाव या मोठ्या विमानतळाला द्यायचं आहे. आणि शिवाय तिथे नोकरींसाठी जी भरती जी चालू आहे तर माणूस जर मॅनेजर लेवलचा जरी माणूस तिथे ऍप्लिकेशन देतोय, नोकरीसाठी रिझ्युमे देतोय, तर त्याला ते सांगतात आमच्या इथे ड्रायव्हर म्हणून राहशील का. आणि ज्याला वरच्या पदावरती जर त्याला नोकरी पाहिजे, काम पाहिजे, तर त्यासाठी त्यांचे आहे का हे पैसे भरा, एवढे पैसे भरा, ते पैसे भरा. तर मी एवढंच आवाहन करीन की आपण हे नोकरी मिळणं आहे किंवा दिबा पाटलांचं नाव देणं आहे किंवा जे पाण्याची समस्या आहे हे सत्तेधारी लोकांनी काय सांगितलंय, आमच्या सोबत या मग तुम्हाला मिळतील. पण हे त्यांच्यासोबत या किंवा नाही, आपल्या संविधानाने दिलेले हक्क आहेत. पाणी, अन्न, निवारा, घर हे आपल्याला दिलेला हक्क आहे आणि तो कुणी सत्तेधारी माणूस देऊ शकत नाही, ते आपण स्वतः निर्माण करू शकतो. तर मी एवढंच आवाहन करेन की सोबत राहा आणि प्रामाणिकपणे आपण सगळं हे सोबत करू. सत्तेधारी पक्ष जसं म्हणतात की त्यांनी कामं केलेली आहेत, असं काही नाही. कारण 2018 पासून आम्हाला जरी रस्त्यात कुठे दिसलं की हे रस्त्यात खड्डे आहेत किंवा इथे ड्रेनेज खराब आहे, आम्ही सिडकोला लेटर देतो आणि सिडको आमच्यासाठी काम करते. असं नाही का तीच लोक कामं करून घेतात. जर तीच लोक कामं करून घेत असते, आज सत्ता त्यांची आहे, सगळं त्यांच्या हातात आहे, मग का नाही रस्ते इथे व्यवस्थित आहेत, का नाही लोकांना रोजगार मिळत आहे, का नाही महिलांना सुरक्षितता मिळत आहे आणि का नाही लोकांना पाणी मिळत आहे. आज पाण्याची एवढी समस्या जी गावागावांमध्ये, भविष्यात ती समस्या आज उलवा नोडमध्ये पण येणार आहे, कारण इथलं पाणी जे आहे ते सगळं एअरपोर्टला पळवलं जातंय. मग आज काय इथे पाण्याची सोय आजपासून केलेली नाही आहे. मग सत्ताधारी पक्षांनी दावे करणं तर चुकीचं आहे आणि जर ते दावे करतात तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवा की त्यांनी रोड बनवलेत, त्यांनी नोकऱ्या दिलेत आणि त्यांनी सगळ्या पाण्याच्या समस्या सोडवल्यात. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.